एवढं वाकून मी काय बघत आहे तर हा आवाज. व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायला घेतला तर हा साऊंड मला डिस्टर्ब करत होता. तेच बघत होते की इथं नेमकं काय काम चालू आहे. आम्ही नाही का नवीन प्रवासाची सुरुवात करत आहोत. तो कोणता हे तुम्हाला समजेलच, पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज दिवसभर घरात बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून वॉकसाठी आम्ही थोडं खाली आलोत. गरमी पण वाढलेली आहे म्हणून वाऱ्याला इथेच थोडा वेळ बसलोत. भाजीला काहीतरी वेगळं बनवावं म्हणून पनीर घेतलं आणि घरी येताच अहोंना हे फूट मसाज सेंटर दिसलं, जे की इथे न्यू ओपन झालेलं आहे. मग काय, अहो बसले फूट मसाज करत, पण घरी जाऊन मला जेवण पण बनवायचं होतंच ना. आधीच एकतर खूप उशीर झाला होता. मग अहोनेच थोडासा दिलासा दिला, "अहो देत ग टाईम, करेन मी पण मदत." रात्रीचे 8:15 8:30 झाले होते. सर्व स्वयंपाक बनवायचा होता. घरी आलोत, लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. एक साईडला पीठ मळून ठेवलं, भात शिजायला ठेवून दिला आणि भाजीसाठी लागणारा मसाला देखील तयार करून घेतला. आज मी जेवणामध्ये वेगळं काहीतरी म्हणून हैदराबाद स्टाईल पनीर बनवत होते, ते पण चीज घालून. आता जरी स्वयंपाक दोघांचा असला तरी वेगळं काहीतरी बनवायचं म्हटल्यावर टाईम तर लागतोच ना. आता जसं आहोंनी बोलल्याप्रमाणे इथं थोडासा हातभार मला माझ्या कामामध्ये लावला. झाला की अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक तयार. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल ना तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करते. मस्त असं बटर घातलं, कोथिंबीर घातली, चीज घातलं. चला आता मी जेवून घेतो. तुम्ही पण या जेवायला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.